हॅलो विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा हे चॅनल जे आहे तुम्हाला फिजिक्सचं भक्त करणार आहे. फिजिक्सचं भक्त म्हणजे तुमचे फिजिक्सचे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला नीट, JEE आणि MHCET सारख्या एक्झाममध्ये चांगले मार्क्स घेण्यात मदत करणार आहे. आणि जर तुम्ही फिजिक्सचे भक्त झाला नसाल तर या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भक्त म्हणल्यानंतर घंटी तर वाजवावीच लागेल. तर त्या बेल नोटिफिकेशनला तुम्ही क्लिक करा आणि त्यामध्ये ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. विद्यार्थी मित्रो, आज आपण रोटेशनल डायनामिक्स हा चॅप्टर चालू करणार आहोत. नवीन महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या नवीन सिलेबसमध्ये म्हणजे 2020च्या सिलेबसमध्ये 12वीचा फर्स्ट चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स. आता हा जो रोटेशनल डायनामिक्स आहे या चॅप्टरचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की यामध्ये मॅक्सिमम पार्ट हा सर्क्युलर मोशनचा आहे. सर्क्युलर मोशनचा अर्धा पार्ट हा 11वीच्या चॅप्टरमध्ये आहे, फोर्थ चॅप्टरमध्ये, आणि अर्धा पार्ट हा 12वीमध्ये रोटेशनल डायनामिक्समध्ये दिलेला आहे. आता बरेच विद्यार्थी मित्रांनी 11वीला जो सर्क्युलर मोशनचे बेसिक कन्सेप्ट आहेत ते शिकलेले नसतील असं मला वाटतंय, राईट? कारण 11वी आपण लाईटली घेतो. म्हणून मी तुम्हाला अगोदर बेसिक पार्ट घेणार आहे 11वीच्या सर्क्युलर मोशनचा आणि त्यानंतर आपण 12वीच्या बुक्सनुसार तयारी करणार आहोत, राईट? तर रोटेशनल डायनामिक्समध्ये आपण बेसिकमध्ये कोणकोणत्या गोष्टी घेणार आहेत त्या अगोदर बघूया आपण, राईट? तर पहिलं घेणार आपण सर्क्युलर मोशनची डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स वगैरे. त्यानंतर कम्पॅरिझन बिटवीन लिनियर आणि सर्क्युलर और रोटेशनल मोशन. त्यानंतर रेडियस वेक्टर, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, राईट हँड थंब रूल, रेडियनचा कन्सेप्ट, अँग्युलर वेलॉसिटी, रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि यांच्यावर आधारित असलेले फॉर्म्युले आपण शेवटी ड्राईव्ह करणार आहोत, राईट? विद्यार्थी मित्र, मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगत असतो, जे आमचे क्लासेस आहेत विश्वजित सायन्स अकॅडमी, म्हणून या चॅनलचं नाव आहे VSAK फिजिक्स बाबा, राईट? तर विश्वजित सायन्स अकॅडमी याच्यामध्ये मी सांगत असतो की फिजिक्स इज अ गेम ऑफ फिजिकल क्वांटिटीज, राईट? म्हणजे विद्यार्थ्यांनी कशावर लक्ष दिलं पाहिजे? जास्तीत जास्त फिजिकल क्वांटिटीज, त्यांचे युनिट, त्यांचे डायमेन्शन आणि वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीमध्ये इक्वेशन्स, रिलेशन्स, फॉर्म्युलाज, राईट? ह्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. म्हणून ह्याच्यामध्ये काही फिजिकल क्वांटिटी आपण डिस्कस करणार आहोत, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनशी रिलेटेड. तर त्या फिजिकल क्वांटिटी तुम्ही ध्यान देऊन, राईट, शिका. ओके, तर पहिल्यांदा बघूया आपण सर्क्युलर मोशन म्हणजे काय. फर्स्ट कन्सेप्ट घेऊया आपण सर्क्युलर मोशन, राईट? सो व्हॉट इज सर्क्युलर मोशन, राईट? बघा, एक पॉईंट आहे आणि त्याच्या भोवती जर दुसरा ऑब्जेक्ट असा गोल गोल फिरत असेल, बघा, स्वतःभोवती फिरणं वेगळं आणि गोल गोल फिरणं, दुसऱ्याभोवती गोल गोल दुसऱ्याभोवती फिरू नका. लक्षात आलं का? अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. ओके, पण ऑब्जेक्ट आपण लिव्हिंग गोष्टची, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची गोष्ट करत नाहीत. एखादा ऑब्जेक्ट जसं सनच्या भोवती अर्थ गोल गोल फिरत आहे, तर अर्थ सनच्या भोवती काय करत आहे? सर्क्युलर मोशन करत आहे, राईट? सर्क्युलर मोशन करत असताना लक्ष द्या, एक विशिष्ट प्रकारचा पाथ त्याला कव्हर करावा लागतो, राईट? आता ह्याला आपण म्हणूया सर्कम्फरन्स, ह्याला आपण म्हणतो सर्कम्फरन्स, बरोबर आहे का? सर्कम्फरन्स म्हणजे मराठीमध्ये परिघ, राईट? तर सर्क्युलर मोशन डेफिनेशन बघा, द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट, द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. तर ऑब्जेक्टचं मोशन कसं पाहिजे? अलॉंग या सर्कम्फरन्सवर ऑब्जेक्ट पळाला पाहिजे. जसं आपण सकाळी रनिंग करतो, राईट? तर रनिंग करते वेळेस आपण एका सर्क्युलर ट्रॅकवर गोल गोल फिरतो, दॅट इज सर्क्युलर मोशन, राईट? आता इथं विद्यार्थ्याला कन्फ्युजन होते सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनमध्ये. आता रोटेशनल डायनामिक्समध्ये असल्यामुळं किंवा रोटेशनल मोशनच्या टॉपिकमध्ये असल्यामुळं त्यांना असं वाटू शकतं की सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन एकच आहे, पण असं नाही. हे लक्षात घ्या, हे दोन्हीही वेगवेगळ्या प्रकारचे मोशन आहेत. सर्क्युलर मोशन वेगळं, रोटेशनल मोशन वेगळं. ओके, लक्षात येते? सर्क्युलर मोशन हे पॉईंट ऑब्जेक्टचं मोशन आहे. काही आपण गोष्टी बघूया इथं सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनच्या. बघा, CM म्हणजे काय? चीफ मिनिस्टर नाही, राईट? रोटेशनल, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. तर सर्क्युलर मोशन म्हणजे आपण ऑब्जेक्टला कसं म्हणतो? आपण पॉईंट ऑब्जेक्ट, राईट? पॉईंट ऑब्जेक्ट. आता तुम्ही म्हणा सर पॉईंट ऑब्जेक्ट तर नाही आहे अर्थ, सनच्या वरती अर्थ फिरते, पॉईंट ऑब्जेक्ट नाही. पण त्या
अर्थची जी ऑर्बिटची रेडियस आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये अर्थ हे पॉईंट ऑब्जेक्टच आहे, लक्षात घ्या. राईट, ह्याच्या व्हॅल्यू जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल. ओके, रोटेशनल मोशन हे रिजिड बॉडीचं होतं, रिजिड बॉडीचं होतं. ओके, त्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स असतात आणि सर्क्युलर मोशनमध्ये एक पॉईंट आहे असं म्हणतो आपण, त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल नाहीत, असेल तरी आपण असं मानतो. लक्षात येते का? ओके, सो सर्क्युलर मोशन हे पॉईंट ऑब्जेक्टचं आहे, रोटेशनल मोशन हे रिजिड बॉडीचं आहे. सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट जो आहे की नाही, अबाउट अन ॲक्सिस फिरतो, अबाउट अन ॲक्सिस विच इज जनरली आउट ऑफ द बॉडी, आउट ऑफ बॉडी. सर्क्युलर मोशनमध्ये बघा, लक्षात घ्या, ही ॲक्सिस आहे. राईट, तर ॲक्सिसच्या भोवती असा ऑब्जेक्ट फिरत आहे. ते ही बॉडी जी आहे हे पॉईंट मास मानतो आपण त्याला, ते फिरत आहे. तर हे ॲक्सिस जो आहे ह्या बॉडीच्या बाहेर आहे. आणि रोटेशनल मोशनमध्ये बघा, लक्षात घ्या, आता रोटेशनल मोशन कसं आहे, तर हे चॉक असं धरला आपण, राईट, प्रॅक्टिकली विचार करा, असं जर फिरत असेल मी किंवा असं धरला असं फिरत असेल तर ॲक्सिस बॉडीच्या मधून पास होतोय. राईट, ॲक्सिस पास फ्रॉम द बॉडी, ॲक्सिस पास थ्रू द बॉडी, ॲक्सिस पास थ्रू द बॉडी, थ्रू द बॉडी. सर्क्युलर मोशन करत असते वेळेस बघा, लक्ष द्या, सर्क्युलर मोशन करत असते वेळेस आपण असं म्हणतो की बॉडी एकच पार्टिकलची आहे, पार्टिकल मास आहे, पॉईंट मास आहे. आणि जर तर जास्त असतील तरी आपण असं म्हणतो की सगळ्यांची रेडियस सारखी आहे. राईट, पण रोटेशनल मोशन करत असते वेळेस बघा, लक्षात घ्या, रोटेशनल मोशन तुम्ही काय करा, फॅन जो फिरणार आहे त्याचं मोशन कोणतं आहे, सर्क्युलर की रोटेशनल, तर ऑब्विसली रोटेशनल मोशन आहे. राईट, तर फॅनवर काय करा, एक डॉट फॅनच्या पात्यावर एक स्केच पेननं वगैरे मार्कर पेनने एक टिंब द्या, तिथं एक डॉट द्या आणि त्या डॉटचं मोशन पहा, तर त्या डॉटचं मोशन कसं असेल, सर्क्युलर मोशन असेल. म्हणजे वेन बॉडी इज परफॉर्मिंग रोटेशनल मोशन, बघा रोटेशनल मोशन हे आहे. ओके, हे वालं मोशन जे आहे रोटेशनल मोशन आहे, अबाउट ॲक्सिस पासिंग टू द बॉडी. राईट, तर रोटेशनल मोशन करत असताना बॉडीचे पार्टिकल काय करतात, सर्क्युलर मोशन करतात. समजा एखादी बॉडी घेतली मी अशी, राईट, ओके, ही अशी एक रिजिड बॉडी घेतली कोणतीही, राईट, या रिजिड बॉडी म्हणून हे ॲक्सिस पास केला आणि इथं एक पॉईंट आहे, समजा पी पॉईंट आहे. राईट, तर बॉडी रोटेशनल मोशन करत असताना त्याचे जे पार्टिकल आहेत ते काय करतात, ते पार्टिकल सर्क्युलर मोशन करतात आणि वेगवेगळ्या पार्टिकलची रेडियस ही वेगवेगळी असते. समजा इथं दुसरा पार्टिकल घेऊ क्यू, इथं हा क्यू पार्टिकल घेऊ आपण. राईट, आणि ह्याची रेडियस ही वेगळी असेल. ओके, पण सगळ्याचं सेंटर हे एकाच पॉईंटवर असते. तर रोटेशनल मोशनच्या वेळेस परत मी तुम्हाला हे पॉईंट एक्सप्लेन करणार आहे. सध्या फक्त कन्सेप्ट क्लिअर करतो की सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन वेगळं आहे. ओके, क्लिअर आहे. डेफिनेशन काय आली, मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. एक्झाम्पल काय, सो रिव्होल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन, रिव्होल्युशन ऑफ द मून अराउंड द अर्थ. लक्षात येते. रोटेशन ऑफ द फॅन म्हणता येईल का, नाही, पण फॅनचं जर टिप घेतलं, फॅनच्या ब्लेडचं टिप टोक घेतलं, तिथे काय करत असेल, सर्क्युलर मोशन. राईट, द मोशन ऑफ द टिप ऑफ ब्लेड ऑफ द फॅन. राईट, जर एक दोरी घेतली, त्याला एक दगड बांधला, दोरीच्या एंडला दगड बांधला आणि त्याला असं गोल गोल फिरवलं, तर त्या दगडाचं मोशन कसं असेल, सर्क्युलर मोशन. ओके, लक्षात आहे. तर अशा प्रकारचे याचे एक्झाम्पल आहेत. आणखी एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता. आता आपण असं मानतो की न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन काय करतात, सर्क्युलर मोशन, असं आपण मानतो बोर्स ॲटॉमिक मॉडेलनुसार. राईट, ॲक्च्युली वेगळं आहे, ठीक आहे, ते आपण ॲटॉमिक चॅप्टरमध्ये बघूया किंवा केमिस्ट्रीमध्ये तुम्ही पाहिलं असेल. ओके, तर सर्क्युलर मोशन आहे त्याचे एक्झाम्पल झाल्यानंतर आपण बोलूया कंपॅरिझन बिटवीन लिनियर अँड सर्क्युलर मोशन. ओके, कंपॅरिझन बिटवीन लिनियर अँड सर्क्युलर मोशन. ओके विद्यार्थी मित्रो, हा जो टॉपिक आहे कोणता, रोटेशनल डायनामिक्स. ओके, तर ॲक्च्युली हा टॉपिक आहे मेकॅनिक्सचा. मेकॅनिक्सला आपण दोन पार्टमध्ये डिव्हाइड करतो, एक कायनेमॅटिक्स आणि दुसरा डायनामिक्स. ओके, तर रोटेशनल डायनामिक्स मुद्दाम दिलेला आहे कारण कायनेमॅटिक्सचा पार्ट ह्याच्यामध्ये कमी घेतलेला आहे, पण ॲक्च्युली आपल्याला कायनेमॅटिक्स शिकणं अगोदर गरजेचं आहे. राईट, तर लिनियर मोशन
जे की आपण 11वीमध्ये शिकलेलं आहे. आणि दुसरं आहे रोटेशनल किंवा सर्क्युलर मोशन. सर्क्युलर और रोटेशनल मोशन. ओके, मोशन. ह्याच्या कायनेमॅटिक्समध्ये जर आपण बघितलं, कायनेमॅटिक्स म्हणजे काय, राईट, स्टडी ऑफ मोशन विदाउट नोईंग रिझन. ओके, त्याच्याने कोणकोणत्या क्वांटिटी येतात बघा. लिनियर मोशनला डिस्क्राईब करण्यासाठी आपण ज्या क्वांटिटी वापरतो, फिजिकल क्वांटिटीज, कारण फिजिक्स इज अ गेम ऑफ फिजिकल क्वांटिटी, राईट. तर पहिली क्वांटिटी आहे बघा डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट, राईट, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. ओके, आणि सर्क्युलर मोशन किंवा याच्यामध्ये आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंटला आपण यक्स किंवा यस अशा टर्मने दर्शवतो, राईट. डिस्टन्स स्केलर आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, त्याला बारने दर्शवतो आपण, राईट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपण थीटाने दर्शवतो. कशाने दर्शवतो? थीटा. ओके, तर ह्या फिजिकल क्वांटिटी, त्यांचे युनिट, त्यांचे सिम्बॉल हे पक्क लक्षात असणं गरजेचं आहे. याला कंटिन्युअस रिव्हिजन असणं गरजेचं आहे, तरच फिजिक्स तुम्हाला सोपं जाईल. ओके, डिस्टन्स डिस्प्लेसमेंटच्या, राईट, ॲनालॉगस क्वांटिटी म्हणतो आपण ह्याला काय म्हणतो आपण? ॲनालॉगस क्वांटिटीज. तर रोटेशनलमध्ये कोणती आहे ॲनालॉगस क्वांटिटी? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा, डिस्प्लेसमेंटला अँग्युलर लावलं, सोपं आहे. ओके, चला नंबर 2 बघूया. कोणतं सांगा? स्पीड, वेलॉसिटी. स्पीड और वेलॉसिटी स्केलर आहे, हे वेक्टर आहे. विद्यार्थी मित्रो, ज्यांना ह्या सुद्धा फिजिकल क्वांटिटी माहीत नाहीत, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी, त्यांनी खाली कमेंट करायचं आहे. त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलं, लक्षात का? हे 11वीचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये डिटेल जाता येणार नाही आपल्याला, राईट. नाही तर व्हिडिओची लेंथ मोठी होईल. त्याच्यासाठी ॲनालॉगस क्वांटिटी कोणती आहे बघा. ह्याला ॲनालॉगस क्वांटिटी कोणती आहे सांगा? तर अँग्युलर लावायचं, अँग्युलर वेलॉसिटी. ओके, अँग्युलर वेलॉसिटी, फक्त अँग्युलर अगोदर लावला आपण. ह्याला आपण व्हीनं दर्शवतो, किंवा वेक्टर असेल तर व्ही बारनं दर्शवतो. ह्याला आपण ओमेगाने दर्शवतो. हे काय आहे? सिम्बॉलचं नाव काय बोला? ओमेगा. काय आहे? ओमेगा. ओके, नेक्स्ट आहे नंबर 3 सांगा. लिनियर ॲक्सलरेशन, किंवा त्याला आपण नेहमी ॲक्सलरेशन म्हणतो, राईट. ॲक्सलरेशनला आपण एनं दर्शवतो. ह्याच्या ॲनालॉगस क्वांटिटी कोणती असेल सांगा बरं. इकडे काय लावायचं? फक्त अँग्युलर लावायचं, ओनली अँग्युलर. अँग्युलर ॲक्सलरेशन. आणि याचं सिम्बॉल अल्फा आहे. याचं सिम्बॉल काय? अल्फा, राईट. अल्फा वाचायचं. ओके, विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला गॅरंटी देतो, गॅरंटी लक्षात घ्या. जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं, पूर्ण व्हिडिओ पाहिला, सगळे व्हिडिओ पूर्ण पाहिले, त्याचं ॲनालिसिस केलं, तर तुम्हाला नीटमध्ये 150पेक्षा जास्त मार्क पडले पाहिजे. गॅरंटेड 150पेक्षा. फक्त या व्हिडिओवर दुसरा कोणताच अभ्यास करायचा नाही, कळते का? आणि तुम्हाला ते करायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, राईट. घंटी बजावा बेटा, आहे की नाही. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करत चला, व्हिडिओला लाईक करा. ओके, चला नेक्स्ट क्वांटिटी बघा, लक्षात घ्या. इथं आता या मेनली 3 क्वांटिटीज आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर पुढच्या क्वांटिटीसुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. ओके, त्यानंतर 4थी क्वांटिटी आहे मास. लिनियर मोशनमध्ये जे मास आहे त्याला आपण यम म्हणतो, राईट. जे आपण दवा के खाने के बाद जो बढ़ता है उसको हम क्या बोलते हैं? मास, राईट. मराठीमध्ये वस्तुमान. त्याच्या ॲनालॉगस क्वांटिटी जी आहे, आता फक्त पाठ करायचं, फक्त लक्षात ठेवायचं, राईट. त्याला आपण रोटेशनल मोशनमध्ये, सर्क्युलरमध्ये येत नाही क्वांटिटी. रोटेशनल मोशनमध्ये ती येते मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, त्याला आयन दर्शवतो आपण. कशाने दर्शवतो? मोमेंट ऑफ इनर्शिया. बोर्डवर दिसत नाही मला वाटते. ओके, त्याला आपण आयन दर्शवतो, दिसते, राईट. चला नंबर 5 क्वांटिटी लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम त्याला आपण पीनं दर्शवतो. त्याच्या ॲनालॉगस क्वांटिटी बघा, लक्षात घ्या. काय म्हणायचं? ॲनालॉगस क्वांटिटी रोटेशनलमध्ये कोणती आहे? अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम त्याला आपण यलनं दर्शवूया. ओके, सिम्बॉल आहे त्याचे. तर नाव, सिम्बॉल लक्षात ठेवा, राईट. नेक्स्ट आहे नंबर 6 फोर्स. लिनियर मोशन म्हणजे आता इथपर्यंत काय होतं बघा, लक्ष. इथपर्यंत काय होतं?
इथपर्यंत होतं कायनेमॅटिक्स. इथपर्यंत काय होतं? कायनेमॅटिक्स. राईट. याच्या पुढचं काय आहे? डायनामिक्स. ओके, डायनामिक्स. राईट. तर हे तर कायनेमॅटिक्स डायनामिक्समध्ये येते, मास काय नाही. ओके. तर नेक्स्ट आहे फोर्स. राईट. त्याला आपण एफने दर्शवतो. फोर्सचं काम म्हणजे लिनियर मोशनमध्ये मोशन प्रोड्यूस करायचं असेल किंवा स्टेट ऑफ मोशन चेंज करायचं असेल तर फोर्स लागतो. तसं रोटेशनल मोशनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये काय द्यावं लागतो आपल्याला? टॉर्क नावाची क्वांटिटी येते. टॉर्क, त्याला आपण टर्न दर्शवतो. राईट, टॉर्क. ओके. तर या वेगवेगळ्या क्वांटिटी आहेत, त्याच्यामध्ये कम्पॅरिझन केलं आपण लिनियर मोशनमध्ये आणि सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशनमध्ये. तर खूपच सोपं आहे. तुम्हाला लिनियरचं क्लिअर पाहिजे. जर लिनियरचं क्लिअर नसेल, राईट, तर कमेंट करा. त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवतो. लक्षात येते का? आणि ते क्लिअर केलं की त्याला फक्त त्याचे ॲनालॉगस क्वांटिटी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. ओके. तर इथं आपण केलं कम्पॅरिझन बिटवीन लिनियर अँड सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशन. नेक्स्ट, आता सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशनमधल्या ज्या क्वांटिटीज आहेत, सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशनमधल्या क्वांटिटीज, जसे की आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन, या क्वांटिटीज शिकण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचं टर्म किंवा कन्सेप्ट शिकणं गरजेचं आहे, आणि दॅट इज रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर. मित्रांनो, आपण एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन दाखवण्यासाठी स्केलर वेक्टरमधला कन्सेप्ट लक्षात घ्या. आपण कशाने दर्शवतं? पोझिशन वेक्टरने दर्शवतं. राईट, लक्षात आहे का? जर लक्षात नसेल तर परत चेक करा स्केलर वेक्टर चॅप्टर, जो की दुसरा चॅप्टर आहे तुमचा. पोझिशन वेक्टरचा कन्सेप्ट होता. समजा हे ओरिजिन आहे, इथून ऑब्जेक्ट कुठं आहे तर त्याची पोझिशन दाखवतो आपण एका वेक्टरच्या माध्यमातून. राईट, एक ॲरो देतो, त्याचं सुरुवात कुठं असते? ओरिजिनला. तर ते झाला पोझिशन वेक्टर. राईट. पोझिशन वेक्टर इज अ टाईप ऑफ लेंथ विथ अ डायरेक्शन. राईट, म्हणजे ते वेक्टर आहे ना, त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही गोष्ट आहेत. मग ह्या पोझिशन वेक्टरला ॲनालॉगस क्वांटिटी, लक्ष द्या, पोझिशन वेक्टरला ॲनालॉगस क्वांटिटी कुठं? रोटेशनल किंवा सर्क्युलर मध्ये आहे रेडियस वेक्टर. ओके, काय? रेडियस वेक्टर. बघा, एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत आहे, एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत आहे. राईट, परफेक्ट आलं का? ठीक आहे, परफेक्ट मानूया आपण. राईट, हे सेंटर आहे ओ. राईट, तो ऑब्जेक्ट कुठं आहे सध्या? तो ऑब्जेक्ट हे सर्कम्फरन्सवर आहे. तो ऑब्जेक्ट इथं असू शकतो समजा ए पॉईंटला, समजा ऑब्जेक्ट इथं असू शकतो बी पॉईंटला, समजा ऑब्जेक्ट इथं असू शकतो सी पॉईंटला, इथं असू शकतो डी पॉईंटला. तो ऑब्जेक्ट कुठं आहे हे दाखवण्यासाठी काय करतो आपण? सेंटर, सर्कलच्या सेंटरपासून त्या पॉईंटपर्यंत एक वेक्टर ड्रॉ करतो. हे बघा असा. राईट, ए वेक्टर ड्रॉ करायचा आपल्याला, हे वेक्टर. राईट, हा वेक्टर, हा वेक्टर. तर वेक्टर ड्रॉ कुठून केला मला सांगा? सेंटर ऑफ सर्कल पासून, आणि कुठं? टू द पॉइंट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. राईट. पण ह्या सगळ्या वेक्टरची काय कॉमन गोष्ट आहे? तर सगळ्या वेक्टरची लेंथ सारखी आहे, आणि ती कोणा इतकी आहे? रेडियस इतकी आहे. म्हणून आपण म्हणतो रेडियस वेक्टर. डेफिनेशन बघूया. द वेक्टर ड्रॉन फ्रॉम, द वेक्टर ड्रॉन फ्रॉम, कुठून ड्रॉ केलं सांगा आपण मला? सेंटर ऑफ सर्कल, सेंटर ऑफ सर्कल टू द पॉइंट, टू द, असं लिहू आपण, द पोझिशन ऑफ पार्टिकल, पोझिशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग, काय करत आहे? परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इज कॉल्ड रेडियस वेक्टर. इज कॉल्डच्या पुढे तुम्ही लिहू शकता इज कॉल्ड रेडियस वेक्टर. राईट. रेडियस वेक्टर कोणती क्वांटिटी आहे? लेंथ ही क्वांटिटी आहे. त्यानंतर युनिट काय येईल? मीटर. डायमेन्शन काय येईल? L1. स्केलर आहे का वेक्टर आहे? स्केलर आहे. नाही, नावामध्येच वेक्टर आहे, लक्षात घ्या. राईट, झोपायचं नाही.
सगळ्यात महत्त्वाचा रूल, व्हिडिओ पूर्ण पाहायचा, झोपायचं नाही. कारण तुम्ही लक्ष नाही दिलं ना तर फिजिक्सचे भक्त होऊ शकणार नाहीत. घंटी बजाओ, राईट, सबस्क्राईब करो, घंटी बजाओ और जागते रहो. बाळांनो, वेक्टर आहे, वेक्टर क्वांटिटी असल्यामुळं ह्याला डायरेक्शन असणं गरजेचं आहे. डायरेक्शन लक्षात येते, डायरेक्शन. आता डायरेक्शन कुठं आहे? सो डायरेक्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर. ऑलवेज, लक्ष द्या, ऑलवेज, राईट, अवे फ्रॉम सेंटर, अवे फ्रॉम सेंटर. आता ऑलवेज अवे फ्रॉम सेंटर मला डायरेक्शन सेम आहे का? नाही, डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट्स. ऑलवेज अवे जरी असलं बघायला, ह्या पॉईंटला इथून इकडं सेंटरपासून दूर आहे, इकडून इकडं सेंटरपासून आवे आहे, पण प्रत्येक पॉईंटला वेगवेगळं डायरेक्शन आहे. सो इट इज कंटिन्युअसली चेंजिंग ॲज अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. बघा, इथं आहे पार्टिकल, डायरेक्शन इकडे आहे. पार्टिकल इथं आला, डायरेक्शन इकडे आहे. पार्टिकल इथं गेला, डायरेक्शन इकडे आहे. पार्टिकल वर गेला, वर म्हणजे नाही, राईट, सर्कम्फरन्समध्ये. आणि ऑलवेज चेंजिंग, ते कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला, राईट. याच्यावर MCQ सुद्धा येऊ शकते, थिओरिटिकल MCQ. ओके, रेडियस वेक्टर हा कन्सेप्ट फार गरजेचा आहे समजणं. तो समजला तरच आपल्या पुढची टर्म पाहता येते, दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर नेक्स्ट टर्म आहे आपली अँग्युलर डिस्प्लेसमेंट, राईट. ते इकडे लिहूया आपण, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. दिसतंय? इथपर्यंत कवर होते बोर्ड, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके बाळांनो, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल काय मला सांगा? थीटा. ओके बेटा, सिम्बॉल इज थीटा. थेटा सगळ्याला माहीत आहे, मॅथमध्ये आपण वापरतो. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? काही नाही, अँगल आहे फक्त. पण तो अँगल कोणी कव्हर केला? रेडियस वेक्टरने, राईट. बघा, लक्ष द्या. अगोदर पार्टिकल ए पोझिशनला होता, राईट. इथून हा पार्टिकल समजा अँटी क्लॉकवाईज मोशनमध्ये करत असताना इथून इथपर्यंत आला बी पॉईंटमध्ये, राईट. लक्ष देते का? त्यावेळेस ही आहे रेडियस वेक्टर समजा, तर हा रेडियस वेक्टर इथून असं जाईल, राईट. तर ही इनिशियल पोझिशन आणि ही फायनल पोझिशन रेडियस वेक्टरची, आणि त्यांनी जो अँगल कव्हर केला कुठं? ॲट द सेंटर ऑफ द सर्कल is called as angular displacement. So angular displacement is the angle covered. Angular displacement, the angle covered by, covered म्हणा, described म्हणा, traveled म्हणा, वेगवेगळ्या बुकमध्ये वेगवेगळं येईल, राईट. अँगल कव्हर्ड बाय कोण केला बरं? अँगल हा रेडियस वेक्टरने, बाय रेडियस वेक्टर. कुठं केला बरं हा अँगल? ॲट द सेंटर, ॲट द सेंटर ऑफ सर्कल, ॲट द सेंटर ऑफ सर्कल, राईट. अँगल कवर्ड बाय रेडियस वेक्टर ॲट द सेंटर ऑफ सर्कल. केव्हा? वेन पार्टिकल इज परफॉर्मिंग, बोला काय करत आहे? CM म्हणजे काय? सर्क्युलर मोशन. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा आहे, ओके. किंवा आपण त्याला याच्यामध्ये लिहू, अँग्युलर डिस्प्लेसमेंट शब्दामध्ये लिहूया, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट दोन प्रकारचे आहेत. तुम्ही असं दोन कसं काय, राईट. जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट खूपच लहान असेल, राईट, त्याला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्या क्षणी, राईट. सो इन्स्टंटेनियसचा अर्थ असतो अभी की अभी, राईट. अभी की अभी म्हणजे त्या क्षणी, व्हेरी स्मॉल इंटरवल ऑफ टाईममध्ये, राईट. त्याला आपण डेल थीटाने दर्शवतो. कशाने दर्शवतो? डेल थीटाने. आणि दुसरे असते फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपण थीटाने दर्शवतो. लक्षात येते? ओके. Instantaneous angular displacement is a vector quantity. It is a vector quantity. And finite angular displacement is a scalar quantity.
ओके, काय आहे? स्केलार क्वांटिटी. तर तुम्ही आता विचारणार फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट स्केलार काय आहे? कारण इट डू नॉट ओबे द कम्युटेटिव्ह अँड ॲडिटिव्ह लॉ ऑफ द राईट कम्युटेटिव्ह लॉ ऑफ द वेक्टर ॲडिशन. लक्षात आलं का? तर हे वेक्टर ॲडिशनचे लॉ ओबे करत नाही. लक्षात घ्या. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ असे लॉ होते, आपण वेक्टरमध्ये बघितले होते, स्केलार वेक्टरमध्ये, राईट. आणि इन्स्टंटेनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही जी आहे वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, आता तुम्हाला एक मॅथचा फॉर्म्युला माहिती आहे का? हाँ, कुछ याद आ रहा है कि तुझे याद नहीं मेरी आए? बोलो. हाँ, मॅथचा एक फॉर्म्युला आहे आर्क. हे बघा, हे जर पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असेल किंवा एक सर्कल आहे आणि ह्या दोन रेडियसनं हा जो पार्ट कवर केला आहे, राईट, ह्याला आपण म्हणतो आर्क. हे सगळं माहीत आहे, आर्क. ओके, ह्याला आपण म्हणतो रेडियस. ओके, आणि ह्याला आपण म्हणतो अँगल. तर फॉर्म्युला आहे बघा, अँगल इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. जर माहीत नसेल तर फॉर्म्युला पाठ करा, खूप कामाला येणार आहे. ओके, अँगलचं सिम्बॉल काय? इथं आपण फायनाईटची केस घेऊया. फायनाईटच्या केसमध्ये जर आपण घेतलं अँगलचं सिम्बॉल घेतलं थीटा इज इक्वल टू आर्कचं सिम्बॉल घेतलं यस, ह्याला यस न दर्शवू आपण, आणि रेडियसचं सिम्बॉल घेतलं आर, राईट. ही आर, ही यस, थीटा. तर फॉर्म्युला झाला तुमचा थीटा इज इक्वल टू यस अपॉन आर, राईट. जर आपण इन्स्टंटेनियस घेतलं ह्याचा अँगल काय येईल? डेल थीटा. ओके, तर त्यावेळेस इन्स्टंटेनियस म्हणजे खूपच लहान, हे बघा खूपच लहान, व्हेरी स्मॉल, राईट. त्यावेळेस आर्क जी असेल डेल एस घेऊ आपण. जरा डेल म्हणजे खूप स्मॉल चेनला आपण डेलने, स्मॉल चेंजला आपण डेलने दर्शवतो. आपण आर स्मॉल नसते, आर ऑलवेज फायनाईट, राईट. तर हा सुद्धा फॉर्म्युला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा घेतो. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल कशामध्ये मोजतो आपण? तर अँगल आपण मोजतो रॅडियन. हे SI युनिट आहे. कोणता आहे? SI युनिट रॅडियन आहे. आणि CGS युनिट काय आहे? CGS युनिट जे आहे किंवा रेग्युलर युनिट जे आहे ते आपण म्हणतो डिग्री, राईट, डिग्री असं दर्शवतो आपण. आणि रॅडियन तुमच्या बुकमध्ये C असं दर्शवलं आहे बघा, लक्षात घ्या. समजा मी म्हणलं पाय रॅडियन, तर पायच्या डोक्यावर C दिसेल तुम्हाला, राईट. आणि डिग्री म्हणजे काय? 180 असं डिग्री, हे माहीत आहे तुम्हाला. ओके, रॅडियनचं हे नवीन आहे. ओके, तर हे झालं तुमचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, राईट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे. कोणती? इन्स्टंटेनियस. आता तर डायरेक्शन बघूया. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन येतं राईट हँड थंब रूल. कोणता रूल? राईट हँड थंब रूल. ओके, इथं लिहूया आपण. ओके, राईट हँड थंब रूल किंवा राईट हँड स्क्रू रूल. ओके, काय म्हणतो राईट हँड थंब रूल? बघा, लक्षात घ्या. हे बघा, राईट हँड थंब रूल काय म्हणतो? उजवा हात वापरायचा आपला, चांगल्या कामासाठी उजवा हात वापरा, राईट. जर इफ द कर्ड फिंगर्स, हे उजव्या हाताचे मुडलेले फिंगर, गिव्स द डायरेक्शन ऑफ सर्क्युलर मोशन, देन आउटस्ट्रेच्ड थंब, बाहेर काढलेला थंब काय देईल? डायरेक्शन ऑफ द राईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलेरेशन. तर राईट हँड थंब रूल थीटासाठी आहे, ओमेगासाठी आहे आणि अल्फासाठी सुद्धा आहे. थीटा काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलेरेशन, या तिघासाठी सुद्धा आहे. फक्त अँग्युलर ॲक्सलेरेशनमध्ये लावते वेळेस, त्याला हा रूल लावते वेळेस थोडं एक काळजी घ्यावी लागते. ती काय ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेल. ओके, तर राईट हँड थंब रूल काय म्हणतो बघा, लक्षात घ्या. इफ द कर्ल्ड फिंगर्स, हे बघा राईट हँड घ्या असा, हे 4 बोट असे कर्ल करा, मुडपा असे, आणि थंब असा आउटस्ट्रेच करा, राईट. इफ द कर्ल्ड फिंगर्स गिव्स द डायरेक्शन ऑफ द सर्क्युलर मोशन, देन आउटस्ट्रेच्ड थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी किंवा अँग्युलर ॲक्सलेरेशन. जर हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असेल, बघा हे हॉरिझॉन्टल प्लेन आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही अँटी क्लॉकवाईज फिरलात, अँटी क्लॉकवाईज, बघा लक्षात घ्या, अँटी क्लॉकवाईज, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा व्हेलॉसिटी कुठे येईल? अपवर्ड येईल. आणि क्लॉकवाईज फिरलात, आता क्लॉकवाईज फिरला म्हणून डावा हात नाही वापरायचा, उजवाच हात वापरायचा, राईट. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठे येईल? डाऊनवर्ड डायरेक्शनला येईल. ओके, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट सुद्धा कन्सेप्ट झाले आपला. तर सर्क्युलर मोशन, कंपॅरिझन, रेडियस वेक्टर, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, राईट. राईट हँड थंब रूल सुद्धा कन्सेप्ट झालेला आहे.
ओके, छोटासा कन्सेप्ट घेऊया आणखी एक, रॅडियन. रॅडियन म्हणजे काय? ओके, तर रॅडियन हे युनिट आहे कशाचं? अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं किंवा अँगलचं. काय फॉर्म्युला आहे बरं रॅडियनचा बघूया आपण. रॅडियनचा फॉर्म्युला आहे किंवा अँगलचा फॉर्म्युला आहे थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. करेक्ट आहे? बरं मला सांगा ह्या थीटाची किंमत 1 केव्हा येईल? फक्त 1 आणायची किंमत याची, राईट? बरोबर आहे, ज्यावेळेस यस आणि आर सेम असेल त्यावेळेस. तर यस इज इक्वल टू आर काही असू द्या, 1 मीटर असू द्या, 2 मीटर असू द्या, 5 मीटर असू द्या. 5 आपण 5 0 नाही रे 1, राईट? म्हणजे थीटा इक्वल टू येईल 1 रॅडियन. आता कळलं का रॅडियन हे कसं डिफाईन करणार आपण? सो 1 रॅडियन इज द अँगल. लक्षात घ्या, 1 रॅडियन इज द अँगल. 1 रॅडियन इज द अँगल सबस्टेंडेड बाय आर्क. हे बघा लक्षात घ्या, आर्क हा अँगल कोण सबस्टेंड केलेला आहे? आर्कनी. सबस्टेंड बाय द आर्क ॲट द सेंटर ऑफ द सर्कल हुज लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. जेव्हा सोप्या भाषेमध्ये ज्यावेळेस रेडियस आणि आर्कची लेंथ सारखी असेल त्यावेळेस त्या आर्कनी जो सेंटरला अँगल कव्हर केलेला आहे किंवा सबस्टेंड केलेला आहे त्याला म्हणायचं 1 रॅडियन. ओके, लक्षात येते? सो आपल्याला माहिती आहे 2 पाय रॅड, रॅडला आपण सिम्बॉल दिलेला आहे बघा, इक्वल टू 360 डिग्री. बरोबर का? ज्यावेळेस इथून सुरुवात करू आपण आणि परत इथंच येऊ त्यावेळेस किती होईल? 2 पाय रॅडियन म्हणजे 360 डिग्री, राईट? सो देअरफॉर पाय रॅड इज इक्वल टू किती येईल? 180 डिग्री. ओके, तर 1 रॅड करायचं असलं आपल्याला तर पायने डिवाइड करावं लागेल. 1 रॅड इक्वल टू 180 डिवाइड बाय पाय. ओके, म्हणजेच 1 रॅड इक्वल टू 180 डिग्री डिवाइड बाय 3.14. आणि याला जर सॉल्व केलं तर 1 रॅड येते अप्रॉक्सिमेटली 50, राईट? 2.37 डिग्री अप्रॉक्सिमेटली. एक वेळेस व्हॅल्यू चेक करून घ्या, कळलं का? राईट? तर अशा प्रकारे इथं रॅडियनचा कन्सेप्ट झालेला आहे. ओके, नेक्स्ट आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ थोडा लेंदी होत आहे पण कन्सेप्ट क्लिअर होत आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, राईट? आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर कमेंट करा काय प्रॉब्लेम आहे ते, लक्षात आहे का? ओके, एंगुलर वेलोसिटी पाहूया आपण. एंगुलर वेलोसिटी देखना है, राइट? बीच में ही वीडियो छोड़ के नहीं जाना है. ओके, चलिए एंगुलर वेलोसिटी देखते हैं. एंगुलर वेलोसिटी काय सिंबल आहे? ओमेगा. लक्षात आहे? ओमेगा. एंगुलर वेलोसिटीचं सिंबल आहे ओमेगा. ओके, सो आता लिनियर वेलोसिटी डिफिनेशन काय आहे? चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाइम, किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम डायरेक्टली, किंवा स्पीड म्हणलं तर आपण काय म्हणतो? डिस्टन्स अपॉन टाइम. तसं अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय होईल? बोला, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सॉरी, उलट आपण अँग्युलर वेलोसिटी डिफिनेशन सांगतो. हां, चला. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, WRT म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू टाइम, इज कॉल्ड काय म्हणतो आपण? वेलॉसिटी म्हणतो. ते लिनियरच्या केसमध्ये डेफिनेशन होती. ओके, ही डेफिनेशन तुम्हाला पाठ आहे. इथं फक्त अँग्युलर लावायचं. कसं बघा? द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर वेलॉसिटी. सोपं आहे. सो अँग्युलर वेलॉसिटी सिम्बॉल काय सांगा मला? ओमेगा. इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल? थीटा अपॉन टी, किंवा व्हेरी स्मॉल असेल तर डी ओमेगा इज इक्वल टू डी थीटा अपॉन डी टी. ओके, युनिट बघा. याचं युनिट काय? रॅडियन. आणि याचं युनिट काय? सेकंद. तो रॅड पर सेकंद युनिट येईल याचं. ओके, एक गोष्ट राहिली, अँग्युलर डिस्प्लेसमेंटला युनिट आहे पण डायमेन्शन नाही. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ डायमेन्शन लेस क्वांटिटी. डायमेन्शन लेस क्वांटिटी. का डायमेन्शन लेस आहे सांगा मला? कारण इट इज द रेशिओ ऑफ टू सेम फिजिकल क्वांटिटीज. बघा, थीटा काय होता? आर्क अपॉन रेडियस होता.
आर्कसुद्धा लेंथ आहे, रेडियससुद्धा लेंथ आहे. लेंथचं मीटर कॅन्सल झालं. मग तुम्ही मला असं युनिट कसं काय आलं, तर ते अँगल किती कवर झाला यासाठी आपण एक सप्लिमेंटरी युनिट घेतलं, म्हणून ते सप्लिमेंटरीमध्ये येते बघा. 11मध्ये युनिट मेजरमेंट सप्लिमेंटरी, राईट. ओके, ह्याचं युनिट काय येईल, रॅड पर सेकंद. ओके, रॅडला डायमेन्शन आहे का, नाही. सेकंदला आहे, मग याचं डायमेन्शन काय येईल, T-1 एवढं लिहिलं चालेल. किंवा L0 M0 T-1. ओके, अँग्युलर वेलॉसिटीसुद्धा दोन प्रकारची आहे. एक इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी आणि दुसरी फायनाईट अँग्युलर वेलॉसिटी. तर इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी आपण डेल ओमेगाने दर्शवतो किंवा डी ओमेगाने. सो डेल ओमेगा इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी काय येते, जेव्हा डेल टी खूपच लहान होईल आणि खूपच लहान क्वांटिटी असेल म्हणजे टेंड्स टू 0, त्यावेळेस आपण लिमिटचा वापर करतो. हे ध्यानात घ्या. फिजिक्ससाठी फिजिक्स स्टडी करण्यासाठी टूल काय आहे, मॅथ आहे. साधन काय आहे, मॅथ आहे. आणि त्यामुळे मॅथचे काही कन्सेप्ट, काही फॉर्म्युले तुम्हाला येणं गरजेचं आहे, राईट. नसेल येत तर मी कंटिन्यूस सांगत जातो, ते समजून घेत जा. लिमिट केव्हा वापरायचं, ज्यावेळेस डेल टी टेंड्स टू 0 होईल. हे बघा, ज्यावेळेस कोणती गोष्ट टेंड्स टू 0 होईल, 0 असणार नाही, 0च्या जवळपास जाईल, राईट, त्यावेळेस आपण लिमिट वापरतो. ओके, तर ह्याला आपण लिहितो लिमिट डेल टी टेंड्स टू 0 डेल थीटा अपॉन डेल टी, राईट. तर झाला इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला, राईट. आणि फायनाईट अँग्युलर वेलॉसिटी आपला माहिती आहे, ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. ओके, बऱ्याच वेळा आपण थीटाचा फॉर्म्युला वापरतो, थीटा इज इक्वल टू ओमेगा टी, राईट. लक्षात येईल सगळ्यांना. अँग्युलर वेलॉसिटी इज अगेन वेक्टर क्वांटिटी आणि वेक्टर असल्यामुळे त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे. तर डायरेक्शन कशाने देणार आपण, अबेन डायरेक्शन देणार आपण राईट हँड थंब रूल. कशाने देणार डायरेक्शन, राईट हँड थंब रूल. इफ द पार्टिकल परफॉर्म रोटेशनल मोशन इन द डायरेक्शन ऑफ कर्ल्ड फिंगर्स देन आउटस्ट्रेच्ड थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अँग्युलर वेलॉसिटी. ओके, दोघांसाठी सेम आहे. ॲक्सेलरेशनसाठी थोडं वेगळं येतं, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ओके, नेक्स्ट आहे तुमचं रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी. बघा, फार सोपं आहे, एका मिनिटात सांगतो, लक्ष द्या. थीटा इज इक्वल टू काय आहे, आर्क अपॉन रेडियस. आत्ताच फॉर्म्युला पाहिला आपण. ओके, ह्याला असं लिहू शकतो मी, एस इज इक्वल टू थीटा आर. बरोबर आहे का, राईट. मग ह्याला डिफरन्शिएट करा दोन्ही साईडला. सो डी एस अपॉन डी टी इक्वल टू डी थीटा अपॉन डी टी इंटू आर. कारण आर बदलत नाही, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, आर बदलत नाही, त्याचं डिफरन्शिएशन होणार नाही, राईट. डी एस अपॉन डी टी काय आहे, वेलॉसिटी आहे, आणि हे काय, ओमेगा. सो व्ही इज इक्वल टू आरला अगोदर घेतो, आर ओमेगा, राईट. तर हे रिलेशन झालं, रिलेशन बिटवीन बोला लीनियर वेलॉसिटी आणि एंगुलर वेलॉसिटी. फार्मूला छोटा है बट बहुत कमाल का है, बहुत बार काम को आएगा आपको, राइट. सो v इज इक्वल टू आर ओमेगा हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, हे स्केलर फॉर्ममध्ये झाला. वेक्टर फॉर्ममध्ये तुम्हाला बघायचं असेल तर तिघाचं डायरेक्शन बघूया आपण. आपण असं मानूया हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये सर्क्युलर मोशन करत आहे. ओके, रेडियस वेक्टर या डायरेक्शनला सेंटरपासून आवे, राईट. वेलॉसिटी लक्षात घ्या, ही गोष्ट ध्यानात घ्या, सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी लिनियर वेलॉसिटी इज ऑलवेज टँजेन्शियल असते. ओके, तर आपण इथं डायग्रॅमॅटिकली समजून घेऊया. ओके, हे बघा आपण सर्क्युलर मोशन करत आहे, मग असं का काढलेलं आहे, हां असं लंबगोल का काढलं आहे, कारण हे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आहे. हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये तुम्हाला असं फक्त एकच लाईन दिसली पाहिजे, पण आपण थोडं क्रॉस पाहत आहोत, थोडंसं क्रॉस, राईट. तर हे सेंटर, हे काय रेडियस वेक्टर, ह्याला आपण स्मॉल आरने दर्शवूया आर बार, राईट. ह्याला राईट या सर्कलला ही सर्कल आहे समजा, याला टँजेन्शियल असं, ओके, या डायरेक्शनला लाईक दिस असं, हे वेलॉसिटी असते व्ही बार. आणि ॲक्सिस कसं आहे परपेंडिक्युलर याला, तर हे ॲक्सिस ऑफ सर्क्युलर मोशन आहे, तर हे आहे ओमेगा बार. ओके, आता आपलं काय करायचं आहे, व्ही इज इक्वल टू आर बार क्रॉस ओमेगा बार येते का, ओमेगा बार क्रॉस आर बार. आता हे ज्यांना कळत नाही त्यांना स्केलर वेक्टरचे कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत, कारण हे वेक्टर प्रोडक्ट आहे
आणि वेक्टर प्रोडक्ट हे आपल्याला आकारामध्ये स्केलर वेक्टरमध्ये झालेलं आहे. ज्यांना हे कळत नाही त्यांनी खाली कमेंट करा. लक्षात का त्यांना पुन्हा स्केलर वेक्टरचा मी सेपरेट व्हिडिओ बनवतो. राईट. तर लक्षात घ्या हे झालं तुमचं. समजा आपण 3 चॉकपीस घेऊया बघा. एक ब्ल्यू, एक पिंक आणि दुसरा व्हाईट. ओके, पांढरा. चला, तर हे रेडियस वेक्टर आहे. हे कोणतं आहे तुम्हाला दिसते का? पिंक कलरचं आहे मला वाटते. राईट. हे आहे तुमचं ओमेगा. ओके, आणि ही आहे बघा ही आहे काय? व्ही बार. व्ही. राईट. तर या व्ही बारला मी इथं सेंटरला घेतो आपला कन्व्हिनियन्स व्हा म्हणून. कळते? सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. येते का? ओमेगा आर येते क्रॉसमध्ये. ओके, बघूया आपण. हे काय आहे? व्ही, हे ओमेगा, हे आर. ओके, तर व्ही आणायचं आहे आपल्याला. आणि कोणता हात वापरायचा आपला? उजवा हात वापरायचा. लक्ष द्या. राईट. सो ओमेगा वर आहे. ओमेगाला जर आरकडे नेलं तर व्हीचा फॉर्म्युला भेटेल आपल्याला. सो ओमेगा बार क्रॉस आर बार इज इक्वल टू व्ही बार. म्हणून इक्वेशन येईल तुमचं व्ही बार इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. मग तुम्ही जसं उलटं लिहिलं चालेल का? उलटं लिहिलं तर काय होईल? आर बार क्रॉस ओमेगा लिहिलं तर याचा उलटं येईल, म्हणजे मायनस साईन येईल. आणि तुम्हाला माहीत आहे वेक्टर, राईट, वेक्टर प्रोडक्टमध्ये कम्युटेटिव्ह लॉ उभे होतं नाही. राईट. तर वेक्टरच्या फॉर्ममध्ये हेच लिहावं लागेल तुम्हाला. व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. ओके, ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट रिलेशन बिटवीन टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचा आहे. ओके, टाईम पिरियड. सो एक सर्क्युलर, जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तरच टाईम पिरियडचा कन्सेप्ट येतो. एक सर्कल कंप्लीट करायला लागणार टाईम म्हणजे टाईम पिरियड. द टाईम टेकन बाय अ पार्टिकल टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन इज कॉल्ड एज टाईम पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, टाईम पिरियडचा सिम्बॉल टी आहे. टाईम पिरियडचा सिम्बॉल काय आहे? टी आहे. राईट. आणि टाईम पिरियडच्या रेसिप्रोकल काय असते? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर युनिट टाईम. राईट. नंबर ऑफ रिव्होल्यूशन पर युनिट टाईम. तर फ्रिक्वेन्सी सिम्बॉल एन आहे. ओके, टाईम पिरियडचा सिम्बॉल टी आहे, फ्रिक्वेन्सी सिम्बॉल एन आहे. ओके, आणि रिलेशन काय? एन इक्वल टू 1/t. राईट. तर टाईम पिरियडचं युनिट काय मला सांगा? ऑब्वियसली टाईम आहे, सेकंद. आणि फ्रिक्वेन्सीची पर सेकंद, किंवा ह्याचे युनिट आहेत CPS. CPS म्हणजे काय? सर्कल्स, किंवा आहे की नाही, सर्कल्स पर सेकंद, किंवा CPM म्हणजे सर्कल्स पर मिनिट. ओके, किंवा हर्ड्ज. हर्ड्ज हे युनिट SI युनिट आहे, युनिव्हर्सल युनिट आहे. राईट. कोणताही पर मिनिट किंवा पर सेकंद होत असेल, पर सेकंद विशेषतः, राईट, तर आपण हर्ड्ज म्हणतो. राईट. तर विद्यार्थी मित्र, व्हिडिओ थोडा लेंदी झालेला आहे, मान्य आहे, पण तुम्हाला थोडंसं कन्सेप्ट पण, बेसिक कन्सेप्ट पण क्लिअर करायचे होते. आणखी आपल्याला काही बेसिक गोष्टी बघायच्या आहेत. हे आपलं सगळं कायनेमॅटिक्स चालू आहे. राईट. आणि हे क्लिअर झालं तर तुम्हाला रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर पुढे समजणार आहे. त्यामुळं राईट, पूर्ण व्हिडिओ बघा, कंटिन्युअस बसून वेळ काढून व्हिडिओ बघा, नोट्स तयार करा. राईट. वही पेन घेऊन, आणि परत पाहून त्याचे कन्सेप्ट क्लिअर नाही झाले तर मला कमेंटमध्ये करा की काय डाऊट आहे तुम्हाला तो. राईट. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. राईट. आणि फिजिक्स बाबा के भक्त होने के लिए घंटा दबाइए. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.